म्हणतात या ठिकाणी सांगणारा अधिकार संपन्न असावा लागतो. अधिकाराशिवाय माणसाने बोलू नये. जगद्गुरु तुकोबांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला. आणि अनुभव देखील पाहिजे. अनुभव आले अंगा ते या जगा. किती अभंग पाठ केले, ओव्या पाठ केला, पारायण किती केली याला महत्व नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी ओवी अनुभवी का वाचावी. बारामती शहरामध्ये पारायण होत असतील महाराज, बरोबर आहे की नाही. सप्ताह होत असेल, कथा होत असेल. कथा 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 कुठपर्यंत करायचे बाबा. जोपर्यंत या जीवनाची व्यथा दूर होत नाही ना तोपर्यंत कथा करायची. बरं लक्षात घ्या. परमार्थ अनुभवण्यासाठी आहे महाराज, आचरणामध्ये आणण्यासाठी आहे. तुका म्हणे चाकोनी सांगे मी माझा अनुभव आहे. असा हा अनुभवाचा विषय तुकोबार आहे. आपल्याला अधिकाराने त्या ठिकाणी अनुभवाने सांगतात. पण उपदेश कोणाला करावा आणि कोणाला करू नये याला देखील काही नियम आहेत बरं का. क्रोधी विश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा. क्रोधी माणसाला किती जरी सांगा त्याचं चाललेलं असतं. आता उदाहरणार्थ सुंदर असं पवित्र ठिकाण आहे, सेना महाराजांचं मंदिर आहे. मंदिरातून प्रवेश करत असताना तिथे लिहिलं असतं. काय लिहिलं असतं? चप्पल बोला ना, चप्पल बाहेर काढा. जसं काही चप्पल सोन्याच्या असल्या मंदिराकडे. बरोबर आहे ना बाबा. येथे थुंकू नका. तिथं जाऊन अशा माणसाला उपदेश करण्यात काय अर्थ आहे? पालत्या घागरीवर किती जरी पाणी ओतलं तर ती भरणार आहे का? महाराज म्हणतात तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्यावनी बरे देवा. दगडाला बरं म्हटले तुकोबारायांनी. बघा आपण कुठे एखादा दगड मंदिरात जाऊन पहा, वाक्य ऐका नीट. एखादा दगड मंदिरात जाऊन देव होतो महाराज, पण माणसं मंदिरात जाऊन दगडच राहतात. ही शोकांतिका आहे महाराज. म्हणून माणसाला माणसाची प्रगती, कुत्र्याला वाहनाची गती, साधू संताला तुमच्या आमच्या अधोगती कधीच सण होत नाही. म्हणून संतांना अवतार घ्यावा लागतो. तुमचा माझा जन्म आहे, संतांचं काय आहे? अवतार कार्य आहे. अरे संत महात्मे असतील, देवाधिक असतील, त्यांना आल्यानंतर देखील कार्य पूर्णत्वाकडे गेल्यानंतर जावं लागलं. येथ नाही उरो आले अवतार येरते पामर. त्यापैकी जड जीवाच्या उद्धारासाठी ज्यांनी अवतार घेतला असे संत सेना महाराज. खऱ्या अर्थाने सेना महाराजांचं जर जीवन पाहिलं, सेना महाराजांचे वडील देवीदासजी, सेना देवीदासजी वैद्य, हे महाराष्ट्रातलं घराणं बरं का. पण पोटा पाण्यासाठी त्या ठिकाणी बांधवगडला जावं. बांधवगडला गेला असताना देवीदासजी स्वतः त्या ठिकाणी उदयसिंह राजे होते बांधवगडचे. त्यांची चाकरी करण्याचं काम करायचे, हजामत करायचे. हजामत करत असताना, हे कार्य करत असताना माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हो तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे माझ्या वडिलांची
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंग परमात्म्याची निस्सीम भक्ती करणं आणि ते करत असताना आपण ज्या कुळामध्ये ज्या जातीमध्ये जन्माला आलेलो आहोत नाभिक कुळामध्ये खऱ्या अर्थाने त्याविषयी स्वाभिमान असणं स्वाभिमानाने तो धंदा करावा धंदा कसा करावा सकाळी उठावं नित्यनेमित कर्म आटोपावी भगवान परमात्म्याची सेवा करावी आणि केल्यानंतर सकाळी जी दुपटी घ्यावी आणि दुपारपर्यंत धंदा करायचा आणि एकदा का दुपारी झाली दुपटी अडकून ठेवली तर परत बाबा कधी धंदा करायचा दुसऱ्या दिवशी सकाळी आता रात्री 2-2 वाजेपर्यंत दुकानं उघडी राहतात तो भाग सोडून द्या कारण जमाना बदल गया है अपने को बदलना चाहिए परंतु असा स्वधर्म विचार ज्या कुळामध्ये ज्या जातीमध्ये स्वतः सेना महाराज जन्माला आले देवीदासजी वैद्य नावियाचे वंश जन्म दिला नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी नावियाच्या वंशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी हे नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी नावियाच्या वंशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी जन्म दिला ऋषिकेशी हे नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी नावियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न सांडी व्यवहारासी न सांडी व्यवहारासी न सांडी जन्म दिला ऋषिकेशी प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न सांडी न सांडी असा स्वधर्म विचार की ज्या कुळामध्ये ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो साक्षात पांडुरंग परमात्माने आपल्या या कुळामध्ये जन्माला घातलेलं आहे बरं म्हणून खऱ्या अर्थाने सांगू आपण कोणत्या जाती धर्मामध्ये कोणत्या कुळामध्ये जन्माला यायचं हे आपल्या हातात कधीच नसतं महाराज पण आपल्या ज्या जातीमध्ये ज्या धर्मामध्ये ज्या प्रांतामध्ये आपण जन्माला आलो ना त्या धर्मामध्ये आपलं स्वतःचं कर्तृत्व असं सिद्ध करावं की आपल्या जातीला आपला स्वाभिमान वाटला पाहिजे आणि तो स्वाभिमान सेना महाराजांना होता म्हणून महाराज म्हणतात आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक हे आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेकर्पण ऐना दावू वैराग्याचा विवेक दर्पण ऐना दावू वैराग्याचा चिमटाला बारीक बारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक हे आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक 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 म्हणून स्वतःच्या धर्माविषयी महाराजांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे रोजचा हा नियम आहे महाराज आणि हा नियम करत असताना त्या ठिकाणी चाकरी करत असताना उदयसिंहाची देवीदासजी वैद्य त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना रामानंदजी बरोबर आहे त्यांच्याकडे शिक्षण घ्यायचे आणि योगायोग पाहना ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे दोघे जण समपाठी बरं का शिकायला दोघं जण समकालीन त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना रामानंद स्वामींनी सांगावं बरं का रे आपण पूजापाठ करावे योग याग करावे त्या ठिकाणी तत्वज्ञानाच्या गोष्टी कराव्या पण एक तुम्हाला सांगतो काय सांगतो हा परमात्मा महाराष्ट्रामध्ये आहे पंढरीरायाच्या रूपामध्ये
आणि तो त्याच्या भक्ताच्या सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. एवढं वाक्य महाराजांनी सांगावं आणि रोज पाठ बंद व्हावा. पण ते सांगत असताना रामानंद स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहायचे. महाराज पांडुरंग परमात्म्याबद्दल त्या ठिकाणी स्वाभिमान होता. स्वाभिमान होता. त्या ठिकाणी रोज एक वाक्य सांगावं आणि तो पाठ बंद करावा. पुढे कालांतराने विठ्ठलपंत आळंदीला आले महाराष्ट्रामध्ये आणि देवीदासजी बांधवगडला गेले. ताटातूट झाली गुरुबंधूंची. वयोमानानुसार सेना महाराजांना त्या ठिकाणी काम होत नव्हतं, चाकरी होत नव्हती. पुढे जाऊन त्या ठिकाणी उदयसिंहाचे चिरंजीव रामसिंह राजे त्या ठिकाणी त्यांची चाकरी करण्याचं काम त्या ठिकाणी सेना महाराजांकडे आलं. सेना महाराजांच्या वडिलांनी सांगावं, बरं का सेना, आपलं काम प्रामाणिकपणे करावं, लक्षात घ्या, जो आहे तोच रेट लावावा. तसं काय नाही ना, प्रामाणिकपणे काम करावं, कारण त्याच्यामध्येच भगवंत आहे. एवढा उपदेश करावा महाराजांनी. ठीक आहे बाबा, रोज नित्य नियमाने न चुकता कुठलाही खंड न पडता सेना महाराजांनी त्या ठिकाणी रामसिंहाची चाकरी करण्याकरता जावे. पूर्वी काही सेवा सुविधा त्या ठिकाणी नव्हत्या. आता फवारे आले, स्प्रे पंप, लक्षात घ्या. तसं काय पूर्वी नव्हतं. योगायोगाने महाराष्ट्रातून काही वारकरी सेना महाराजांच्या घरी आले. त्यांची कीर्ती ऐकून आले. बरं, असं तसं कोणाच्या पण घरी वारकरी जात नाही. बरं, माणूस पैशाने किती श्रीमंत आहे याला महत्व नाही, तो मनाने किती श्रीमंत आहे याला फार महत्व आहे. प्रारब्धेसी जोडे धन, प्रारब्धेसी वाडे मान, शोक का करीसी मना, भज मन पंढरी. हे प्रारब्धानुसार प्राप्तही होणार आहे महाराज, प्रारब्धानुसार नष्टही होणार आहे. म्हणून तो खरा श्रीमंत नाही, मनाची श्रीमंती महत्वाची आहे. सेना महाराजांच्या घरी काही वारकरी आलेले आहेत. प्रसंग पहा, डोळ्यासमोर आणत जातात. अंगावर शहारे उभे राहिले पाहिजे. बरं का, आपले सेना महाराज आहे. माझं म्हटल्यानंतर ना आत्मीयतेचे दर्शन होते महाराज. फक्त माझं म्हणता आलं पाहिजे. भारत माझा माझा आहे म्हटल्यानंतर स्वच्छता अभियान का राबवावं लागतं. माझा आहे म्हटल्यानंतर घर माझा आहे म्हणल्यावर कचरा टाकतो का, उचललेला टाकलेला उचलतो. तसं रस्त्याने जाता जाता नका ना टाकू बाबांनो कचरा, कचरा पेटीतच टाका. असं तो कचऱ्याचा विषय द्या सोडून. बारामती आपली स्वच्छ आहे महाराज, त्याचा सार्थ अभिमान वाटतो. बरं का, असं सांगायचं तात्पर्य माझा काय, प्रामाणिकपणे निष्ठावंत भावनेने त्या ठिकाणी सेना महाराजांनी रामसिंहाची सेवा करावी. एकही दिवस खंड न परावा. वारकरी आलेले आहेत, सुंदर असं आदरातिथ्य करावं. भोजन वगैरे झाल्यानंतर सेना महाराजांच्या अचानक डोक्यामध्ये आल्या, ह्या वारकऱ्यांची आपण हजामती कराव्या, दाढी करावी महाराज. त्यानंतर सर्व वारकऱ्यांची सेवा करायला घेतलेली आहे. भजन चालू आहे. पा कामामध्ये काम काही म्हणा. त्या ठिकाणी सेना महाराजांमध्ये सर्व संतांमध्ये असताना ही भावना होती. काय होती कामामध्ये, त्यांना कामामध्ये देव दिसायचा. काय म्हणते मी, ज्यांना कामामध्ये देव दिसायचा, भगवान परमात्मा दिसायचा, आपल्याला भगवंतामध्ये काम दिसतं का नाही. मंदिरामध्ये गेलो तरी चित्त आहे का तिथं, चित्त नाही नामी. अरे उसाला पाणी द्यायचं होतं, काय झालं, मंदिरात आलंय, दर्शन घे, स्वयंपाक तयार आहे का. मंदिरामध्ये भगवान परमात्म्यापाशी गेलं तरी कामच आठवतं, म्हणून तर तो प्राप्त होत नाही महाराज. परंतु तसं नाही, सेना महाराजांनी भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं आणि त्या हजामती करायला सुरुवात केली. इकडे रामसिंहाला लहर आली दाढी करण्याची, महाराज हजामत करण्याची. सेवेकरांना आज्ञा केली, जावा सेनाला घेऊन या, मला हजामत करायची आहे. कोड होते अंगावर महाराज, कोड अंगाचा दाह व्हायचा महाराज. सेवेकरांनी पळत पळत जावं. सेना सेना, दारामध्ये उभा राहून आवाज द्यावा. सुंदराबाई त्यांच्या पत्नी, आईचं नाव प्रेम कुंवरबाई होतं. बरं लक्षात घ्या, पत्नी तशी असावी लागते. बरं, तयाची एक अंता तयाची कसारी. परमार्थिक क्षेत्रामध्ये मला वाटतं महिला वर्ग परमार्थिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कुणी आडवं येऊ नये. बरं का, पुरुष मंडळींच्या यासारखं पाप कुठलं नसतं. जर तुम्ही जोडीने परमार्थ केला ना तर प्रपंच 8 तासांनी करायची गरज लागणार नाही, तो आपोआप होत राहतो. आम्हा चिंता नाही वस्त्राया पोटाची, माऊलिया मुची
मागे पुढे उभा राहे सांभाळीत. फक्त दोघांची साथ महत्वाची आहे बरं का. जसं आपण परमार्थिक क्षेत्रात म्हणतो ना नो ही हा एकट्याचा खेळ, तसं हा पण देखील एकट्याचा खेळ नाही असं लक्षात घ्या. पत्नीने सांगावं काय झालं काय झालं, एवढं धावत पळत का आले, हजामत करायला बोलवली आहे, पाठवून त्या सेनाला लवकर बाहेर. माझे धनी माझे पती ना वारकऱ्यांची सेवा करतात, त्यामध्ये खंड नको. त्यांची सेवा झाली, हजामती झाल्या, उरकल्या की मी लगेच त्यांना ताबडतोब पाठवून देते. ठीक आहे लवकर पाठवून द्या. सेवेकरांनी त्या ठिकाणी जावं. सेना महाराज असतील, सर्व संत महात्मे असतील, त्यावेळी देखील कट्टर वैरी होते की नाही, विरोधक होते. तुकोबरायांचे कट्टर वैरी, परंतु तुकोबराय कळशस्थानी का आहे, कारण कट्टर वैरी होते महाराज. एक वाक्य तुम्हाला सांगून जाते ऐका. लौकिक त्याचाच होतो ज्याची निंदा असते समाजामध्ये. लौकिकाची दुसरी बाजू म्हणजे निंदा आहे, आणि निंदा त्याचीच होते ज्याचा लौकिक आहे. समजलं तुम्हाला? समजलं असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ. लौकिक त्याचाच होतो ज्याची समाजामध्ये निंदा आहे. उदाहरण देऊन सांगू तुम्हाला. आता या ठिकाणी गायनाचार्य दुसरे सोबत आणले नाही, तुम्ही म्हणता महाराजांवर बोलतील. माझ्या पतीच्या ठिकाणी दुसरं जरी कोणी असेल तर मी तुम्हाला सांगेन, उत्कृष्ट गायनाचार्य असेल, संगीत विशारद असेल, ज्याचे युट्यूब चॅनलला सुंदर असे गायनं असतील, खाली बसलेला एक जण म्हणतो महाराजांनी सुंदर गायन केलं, अजून थोडी तयारी असते तर बरोबर आहे. आता आमचे पवन दादा मृदंग वादक, दादांचं नाव राहून गेलं, धन्यवाद समजून घेतल्याबद्दल बरं का. एवढ्या कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने उत्कृष्ट असा मृदंग वाजवतात. आज साऊंड सर्व्हिस सेवा जरा असो, पण आपणच आहे म्हणून आपण समजून घ्यावं, लक्षात घ्या. दादांनी उत्कृष्ट मृदंग वाजवावा, पण एखाद्याने म्हणावं त्या दादाने जरा छान वाजवला मृदंग, अजून गडी तयार पाहिजे होता, मग तुम्ही का नाही येऊन वाजवला. चांगल्या गोष्टीला आपण माघार घेतो, नको त्या ठिकाणी पुढं असतो महाराज. मला मागाशी अर्धा सांगायचा विषय राहिला. आम्ही कार्यक्रमावर माघारी येत होतो महाराज, गोपाळ काला होता त्या दिवशी महाराज. इतकं सुंदर नियोजन होतं, इतकं डेकोरेशन होतं महाराज, काय सांगू. त्या डीजेचा आवाज आम्ही कितीतरी अंतरा होतो तरी तिकडे येत होता. महाराजांना म्हणलं काहीतरी सुंदर कार्यक्रम असेल, चला बरं त्या रोडनी. पाहतो तर काय महाराज, त्या व्यासपीठावर बाई नाचत होत्या महाराज. गोपाळ काला पुरं दहीहंडी आहे. आपण काय करतोय महाराज, मी पण एक स्त्री आहे, स्त्रीचा अनादर करणार नाही महाराज, शेवटी कला आहे. पण कुठं कला आणावी आणि कशी कला आणावी आणि कोणाला उद्घटनाला. एखादी अभिनेत्री असेल तिच्या हस्ते काय, इथं वयोवृद्ध आहेत, कोणी सांगावं माझ्या मताशी असहमत आहे म्हणून. कधी असं वाटलं का तुम्हाला एखादा समाज कार्य करता यावा, त्याने दहीहंडीचं ते कार्यक्रम करावा, एखादा चांगला कीर्तन करा, ज्याने अख्खं आयुष्य परमार्थामध्ये खर्च केलंय, त्याच्या हस्ते का नाही. काय दहीहंडी सोहळा पहिला असायचा मला. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, न करावा विचार, न लगेच तकवना. हे सांगायचं काय आहे की आपलं हितच कशामध्ये आपल्याला कळत नाही महाराज. नको त्या ठिकाणी साऊंड सर्व्हिस उत्कृष्ट, डीजे नको ती रोषणाई. आज आपण ह्या व्यासपीठावर का कमी पडतो महाराज, लक्षात घ्या महाराज. हे सांगायचं तात्पर्य नाभिक संघटनेला उपदेश करायचा माझा अधिकार नाही महाराज. मी तर बसले समाजाला नाही. आज काही चुकून झालं असं सिस्टीमचं काही प्रॉब्लेम, पण या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे, ज्या ठिकाणी आम्ही कीर्तन सेवेला जातो ना दादांनो, सगळी काही गोष्ट ह्या सिस्टीमवर असते. बरं, आम्ही पोट तिडकीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि जर सिस्टीमच चांगली नसेल तर. मागच्या वेळेस महाराजांना विचारा, माझा पूर्ण आवाज बसला होता महाराज केवळ एका सिस्टीमवर, आणि परत पुढचे 2 कार्यक्रम घेता आले नाही, कसला शब्द नाही घरामध्ये महाराज. एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. आपण सहज म्हणतो काय तवा ताईंना 2 तास तरी बोलायचं, इथं 5 मिनिट फक्त तुम्ही सर्वांचे आभार मानून दाखवा ह्या माईकवर, मानेल मी तुम्हाला. लक्षात घ्या. विठ्ठल सेना महाराजांच्या पत्नीने सांगावं मी लगेच पाठवून देते, त्या ठिकाणी सेवेकरांनी जावं आणि एकाच 2 करून सांगावं. विरोधक असावे बरं, निंदक जवळ ठेवा.
केली असेल, पण त्या सेनाला निरोप सांगायला गेलो म्हणे महाराष्ट्रातून काही वारकरी आलेले आहेत, वारकरी, आणि मला वेळ नाही. बघा कसं एकाचं दोन करून सांगितलं. असं म्हणाला तुमची दाढी करण्यापेक्षा महाराष्ट्रातील वारकऱ्यांची दाढी करणं त्याला महत्वाचं वाटतं. त्या ठिकाणी रामसिंहाला त्या ठिकाणी राग आला. आधीच क्रूरबुद्धीचा सुडबुद्धीचा, त्याला आत्ताच्या आत्ता पकडून आणा आणि फासावर द्या. आवाज करत दादा, आत्ताच्या आता त्या ठिकाणी फासावर द्या. ही वार्ता जगाच्या मार्गापर्यंत पोहोचली. एका क्षणार्धामध्ये सेवेकरी घरामध्ये त्या ठिकाणी जातात न जातात तोपर्यंत, अरे ज्यावेळेस भक्तावरती संकट येतं ना त्यावेळेस तो भगवान परमात्मा क्षणाचाही विचार करत नाही. द्रौपदी मातेवरती ज्यावेळेस वस्त्रहरणाचं संकट आलं भर दरबारामध्ये कोण कोण होतं महाराज? सर्व बुजुर्ग मंडळी या ठिकाणी जशी उपस्थित आहेत तसे गुरुवर्य त्या ठिकाणी होते. पण तिची मदत कोणी केली का? कोणी केली? कृष्ण भगवान परमात्म्याने. त्याच्या तुम्ही म्हणाल मग परमात्मा होता त्याला सगळं माहिती आहे, द्रौपदी मातेवर संकट येते मग तो आधी का नाही आला? बरोबर आहे की नाही? पण द्रौपदी मातेची जी माया आहे, ममता आहे, जी संसारामध्ये अडकलेली होती, संसार सोडल्याशिवाय भगवान परमात्मा कसा दिसतील? लक्षात घ्या. ज्यावेळेस ही माया निरसली की ह्या व्यासपीठावरती ह्या दरबारामध्ये माझं कोणी नाही, मला त्या भगवान परमात्म्याशिवाय कोणी वाचवणार नाही, त्यावेळेस कोठे गुंतला कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया. वेळ काळकाया लाविला, वेळ काळकाया लाविला, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीद सांभाळिया फुले. सांभाळिया फुले, सांभाळिया फुले, सांभाळिया फुले. घरामध्ये भगवान परमात्मा द्रौपदी मातेच्या रक्षणासाठी त्यावेळेस धावत आले. परंतु आता देखील द्रौपदी माता आहेत आणि आज भर दरबारामध्ये वस्त्रहरण होत आहे महाराज. आता ह्या काळामध्ये भगवान परमात्मा धावून येणार नाही, कारण हे कलियुग आहे महाराज. या ठिकाणी पदोपदी फक्त आणि फक्त दैत्यच मारलेले आहे. आणि त्या दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या अंतःकरणातील खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला जागा करण्याची गरज आहे. तो इतरत्र मंदिरामध्ये नाही, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा, विठ्ठला जळीसळी भरला, रीता ठाव नाही उरला. खऱ्या अर्थाने स्त्री माता भगिनी नवरात्र उत्सव येत आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही 9 दिवस उपवास करता महाराज. मी म्हणा 9 दिवस उपवास बंद करा, त्यामध्ये खरे देवी तुम्हाला प्रसन्न नाही होणार. तुमच्या माझ्यामध्ये सरस्वती आहे, दुर्गा आहे, सर्व देवीची रूपे नवदुर्ग त्या ठिकाणी नवरूप आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्या अंतःकरणातील ते देवीचं रूप फक्त जागृत व्हायला पाहिजे. कुठं पण हो नका, यांच्यासमोर हो नका. क्षमा मागते तुमची, नाहीतर तुम्ही परत मला बारामतीत बोलवणार सुद्धा नाही. लक्षात घ्या, तसं काय नाही. मी तुमच्या पण बाजूने आहे, दोन्ही पक्ष सांभाळावे लागतात. विठ्ठल महिला वर्ग हा संदेश प्रत्येक महिलेपर्यंत जावा ही माझी अंतःकरणापासूनची. खऱ्या अर्थाने आपण जर हिंदू धर्म संस्कृतीतील देवी देवता पाहिलो, प्रत्येकाच्या देवताच्या हातामध्ये शस्त्र आहे की नाही बाबा? हनुमंतरायाच्या हातामध्ये कोणतं
कृष्ण भगवान परमात्म्याच्या शक्र आहे आणि देवी मातेच्या बोला ना माझ्या बाजूने. मला वाटलं तर महिला कीर्तनकार आपण सर्वांनी आयोजित केले बरं का सर. मला वाटलं 2-3 महिला मागं उभं राहतील तिकडे गरबा खेळायला जातील ना. बरोबर आहे की नाही. गरबा खेळायचे क्लासेस लावण्यापेक्षा 9 दिवस तुम्ही स्वतःच्या संरक्षणाचे क्लासेस लावा. हे दोन्ही हात आपले शस्त्र आहेत महाराज. ते फक्त योग्य ठिकाणी कारणे लावा. आपलं संरक्षण आपण स्वतःच करू शकतो. नवरात्र उत्सव तेव्हाच जागृत होईल, तेव्हाच खरा साजरा होईल. इकडे देखील लक्षपूर्वक आहे का. तुम्ही सुंदर असं नियोजन करता नवरात्र उत्सवाचं. त्या ठिकाणी कीर्तन असतात आम्ही पाहतो. ते स्टेज सगळं काही छान असतं महाराज. पण तुम्ही ज्या वेळेस प्रत्येक स्त्री शंभूराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली की प्रत्येक स्त्री माते समान आहे. पत्नी सोडली ही माझ्या राजांनी दिलेली शिकवण आणि आधुनिक राजांनी दिलेली शिकवण. ज्या वेळेस माझ्या लेकी बाळीवर अत्याचार होतील ना त्यावेळेस छत्रपती शासन यायला पाहिजे. काय पाहिजे. छत्रपती शासन. त्यावेळेस नराधमांना काय शिक्षा होती महाराज. कडेलोट तर होतात परंतु बरं का दादा काय शासन होतं माहितीये तुम्हाला. ज्याने ही गोष्ट केलेली आहे कृत्य केलेले आहे भर समाजामध्ये त्याचे अवयव त्याचे इंद्रिय छाटले जायचे छाटले. आता ही काय प्रथा आली महाराज. एखाद्या मुलीवर अत्याचार झाला की मेणबत्ती हातात घ्यायच्या कशाला. तिच्या आत्म्यात शांती लाभेल. ह्यांनी शांती लाभणार नाही. अरे तुम्ही सर्वांनी एकत्रित या आणि भर चौकामध्ये हातामध्ये त्या ठिकाणी मशाल घ्या आणि त्या नरधमाला उभं पेटवा महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे महाराज. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. त्यावेळेस नवरात्र उत्सव, त्यावेळेस गणेश उत्सव, त्यावेळेस संत महाराज त्या ठिकाणी सेना महाराज असतील, नामदेव महाराज असतील, माझ्या ज्ञानोबरायांचा हा सोहळा त्या ठिकाणी खरा साजरा होईल. मला सांगायचं तात्पर्य काय होतं. सेना महाराजांनी त्या ठिकाणी कार्य करत असताना भगवंताचं नामचिंतन करत असताना दरबारामध्ये जावं आणि त्या ठिकाणी एकाच 2 करून विरोधकाने सांगावं. जगाच्या मालकाला काळजी पडली. स्वतः पांडुरंग परमात्मा एका क्षणार्धामध्ये सेना महाराजांचं रूप घेऊन सुंदर असं सेना महाराजांचं रूप त्या ठिकाणी काखेमध्ये दोपटी अडकवलेली आहे. महाराज चतुरात शिरोमणी आहे. त्याला काय कोणाचं रूप घेता येणार नाही महाराज. देव नटला नाना परी अनेक रूप त्याला धारण करता येतात. राज माझं चुकलं राज. याला उशीर झाला थोडी दीर्घाई झाली मला क्षमा करा बरं. मी वारकऱ्यांची हजामती करत होतो. वेळ कसा निघून गेला मला कळालं नाही. मला फासावर त्या ठिकाणी लटकू नका. माझी चाकरी तुम्ही त्या ठिकाणी बंद करू नका. राज माझं तुम्ही लोटांगण घातलं पांडुरंग परमात्म्याने. कोणासाठी. सेना महाराजांसाठी. का. सेना महाराज कोणाची सेवा करत होते. वारकऱ्यांची सेवा करत होते महाराज. हा विश्वास दृढ पाहिजे भगवंतावर. ठीक आहे बसा ना राजा बसा ना. मी तुमची सुंदर अशी हजामत करून देतो. तुमची सेवा करून देतो. तुम्हाला बरं वाटेल. कसं तरी त्या रामसिंहाला पटवलं आणि त्या ठिकाणी खुर्चीवर बसवलं. पहिली काही खुर्ची नव्हती आजी. खालीच बसावं लागत होतं. खाली बसवलं. त्या ठिकाणी सुंदर अशी मसाजत करायला हजामत करायला त्या ठिकाणी वाटीमध्ये पाणी घेतलं. आता काय आल्या. अरे बोला ना तुम्ही. आपली दुकानं किती बारामतीमध्ये स्प्रे फवारे म्हणतात त्याला. आता फवारे आहे स्प्रे आहे महाराज. पूर्वी वाटीमध्ये पाणी होतं. पूर्वीची परंपरा चांगली होती. हातामध्ये पाणी घेतलं. स्वतः भगवान परमात्म्याने गालावरती चोळलं. महाराज ज्यावेळेस एखादा लाईटचा करंट लागावा ना. करंट लागल्यानं माणूस काय शांत बसतो. करंट लागल्यानंतर जसं आपण हे होतो ना एकदम तसं त्या क्षणी भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला आणि एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य त्या ठिकाणी रामसिंहाच्या अंगामध्ये संचरलं महाराज. हे वेगळंच काहीतरी अलौकिक चैतन्य त्याला भासलं. अचानक त्याचं लक्ष पुढे ठेवलेल्या वाटीमध्ये गेलं. पाहिलं तर काय त्या वाटीमध्ये साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. 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 सावळे रूपडे चोरटे चित्ताचे.
चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी हरी बोल टाई 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 विटेवरी सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे चोरटे चित्तात त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं डोळ्यामध्ये टचकन पाणी यावं महाराज पाणी पुसत पुसत कदाचित हा माझा भ्रम असावा पुन्हा एकदा वाटीमध्ये पाहिलं त्या पाण्यामध्ये पाहिलं तर कुठे भगवान परमात्मा पाठीमागं पाहिलं तर सेना महाराज दिसतायत महाराज कदाचित माझा भ्रम असावा आता त्या ठिकाणी हजामत केल्यानंतर दाढी केल्यानंतर पूर्वी आरसा दाखवायची प्रथा होती आता काय आजूबाजूला सगळीकडे आरसेच असतात तुम्ही कुठल्या आरशात बघा तुमची कटिंग बरोबर झाली का नाही कळतं महाराज आरसा दाखवला रूप पाहता दर्पण आत दिसे चक्रपाणी परत एकदा त्या आरशामध्ये भगवान परमात्म्याचं सुंदर असं मनोहर असं रूप त्या ठिकाणी रामसिंहाला दर्शन घडवलं पांडुरंग परमात्म्याने कशी झाली कुठं राहिलंय का बघा ना कुठं राहिलं असेल तर नाहीच आहे ना आज तू माझी हजामध्ये इतकी सुंदर केली ना इथून पाठीमागे तर कधीच नाही केली रे कधीच नाही केली पहा आपण एखादं गिराईक घेऊ द्या एखाद्याची आपण छान अशी कटिंग करू द्या थोडीशी मालिश वगैरे करून दिली की तो खूप खुश असतो महाराज गिराईकाचं समाधान होणं हे खरं धन आहे बरं लक्षात घ्या इथून मागं कधी केली नाही आता तो भगवान परमात्मा उत्तर द्यायला इथं माझ्या जन्म मरणाचा प्रश्न होता राजे काय म्हणले इथं माझ्या जन्म मरणाचा प्रश्न होता मी हजामत कशी काय चांगले नाही करणार सुंदर असा मसाज करून दिला कोड नाहीसे झाले ते जे कांती त्या ठिकाणी चेहऱ्यावरती आलेली आहे मी आज प्रसन्न बोल ना तुला मी काय धन देऊ का किती पैसे हवे किती धन देऊ नको राजे अरे घेते ना नको राजे द्रव्याची या मागे कलिकाळाचा लाग म्हणून या संग असे महाराज म्हणतात आपण त्याच्या मागं पाळणारे लोक आहे महाराज अर्थाच्या मागे सगळा अनर्थ असतात वाक्य नीट ऐका ओय लाडके बहिणी पैसे येणार महिन्याला अर्थाच्या मागे सगळा अनर्थ असतात सांभाळून जपून ठेवा बरं लक्षात ठेवा नको आम्हाला एके ठिकाणी तर महाराज सुंदर असं मागणं मागतात की आम्हाला धन नको संपदा नको न लगे मुक्ती धन संपदा काय होय संत संग देई सदा ही संतांचं मागणं आहे बरं का हेची दान देगा देवा गुण गाईन हेची माझी हे संतांच्या मुखातील आपल्या मुखातील काय हेची दान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा त्यात त्याचा काटा निघावा त्याचा बंगला जेवल्याशिवाय जाऊ नका बरं कोणी लक्षात घ्या संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठा बदल आहे फार मोठा त्या ठिकाणी सेना महाराजांनी पाहिलं आणि धन देऊ का पैसा नको नको म्हणता रामसिंह राजांनी मुठभर मोहळा हातामध्ये घ्यावा आणि सेना महाराजांच्या दबटेमध्ये टाकावा महाराज अहो नको राजे नको असू दे रे सेना बक्षीस म्हणून तू त्या ठिकाणी ठेव ठीक आहे राजे येऊ का परवानगी द्या मला येऊ का राजे येऊ का राजे येऊ का राजे असं म्हणत परवानगी मागितली आणि भगवान परमात्मा दिसेना असे झाले महाराज तिकडं सुंदराबाई आठवण आली अहो झालं का मला किती वेळ वाजले किती वेळ झाला सांगा टायमिंग असू द्या या व्यासपीठावर तरी उशीर झाला ना कधीतरी सांभाळून घेत जा दादा कधी आपण रस्त्यावर उभं राहून असू द्या तर तुम्ही सर्व समजदार आहेत 1 वाजली तरी कधी जाणार तुम्ही लक्षात आलं दुपटी अडवली पळ सुटले आता माझं काही खरं नाही आता मला राजे सुळावर देणार आता
सांगितलेले आहेत, परंतु आपल्या वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य त्यांच्या डोक्यामध्ये होतं. काय? बरं का रे सेना, जाता जाता एक निरोप सांगितला, जगाचा निरोप घेत असताना, की ह्या जगाचा चालक मालक करता करवितेला माझ्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्याचा योग कधी आला नाही. मी इतकी सेवा केली पण माझं भाग्य कमी पडलं. महाराज काय कायांचं लय अभाग्य असतं बघा. महाराष्ट्रात राहून कधी पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही. खरंच हा, जाणून बुजून करत असेल तर तो अभागी बरं, आणि जर नकळत घडत असेल तरी ठरवून जरी भगवान परमात्म्याचं दर्शन होत नसेल तर तो भाग वेगळा असेल. परंतु माझं भाग्य कमी पडलंच आहे ना. मी महाराष्ट्रामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला कधी गेलो नाही, पण एक निरोप म्हणून माझी शेवटची इच्छा म्हणून तर ती माझी इच्छा पूर्ण कर. हा परमात्मा पंढरीरायाच्या रूपामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, पंढरपूरमध्ये आहे. एकदा का होईना पांडुरंगाच्या दर्शनाला जा बरं. मी फक्त ऐकलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हळ गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे दान. फक्त ऐकलंय मी पण पाहिलं नाही रे कधी. आणि गेल्यानंतर ना पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर ना माझे गुरुबंधू आहेत विठ्ठल पंत, त्यांची 4 अधिकारी लेकरं आहेत, निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपान काका आणि माझी चिमुकली मुक्ताई रे अधिकारी लेकरं आहेत. त्यांची मात्र भेट घेतल्याशिवाय तो माघारी येऊ नको, कारण तो भगवान परमात्मा प्रेमळ निष्ठावंत भक्ताची वाट त्या ठिकाणी पाहत असतो. कारण तो पांडुरंग परमात्मा देवतो कृपाळू करुणा सिंधू होसी माय बाप अमुचा बंधू. लक्षात घे, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय तो माघारी येऊ नको, कारण तो परमात्मा त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची ही सेवा करतो. पळत पळत चाललेले आहेत, हा दृश्य डोळ्यासमोर ठेवा. आलेले आहेत सेना महाराज, राजे चुकलं, मला क्षमा करा, माझी चाकरी काढू नका. अरे सेना, तू आताच तर गेला, परत कस काय माघारी आला? काय राहिलं का तुझं? राजे माझी तुम्ही थट्टा तर करत नाही ना? मी म्हणतो ना माझं चुकलं म्हणून, तुम्ही मला त्या ठिकाणी चाकरीवरून नका ना काढू, नका ना तो अधिकार माझा हिसकावून घेऊ. अरे सेना, कशी तुला फोन पटवून देऊ? ऐक, एक काम कर, तुझ्या त्या दुपटीमध्ये मी स्वतः मोहरा तुला बक्षीस म्हणून दिलं, जरा पहा बरं. तू कशाला खोटं बोलतोस? मी तुला कशाला शिक्षा करेन? तू तर वेळेवाला होता. नाही राजे, परंतु एकदा दुपटीमध्ये हात घातला महाराज, हात घातल्या क्षणी मोहरा लागल्या हाताला महाराज, आणि त्या मोहराला अक्षरशः चंदनाचा, बुक्क्यांचा, तुळशी माळा ज्या असतात, तुळशीचा सुगंध दरवळत आहे मोहराला. महाराज तुळशीला त्या ठिकाणी आपण पंढरपूरला गेलो तर ते दुकानं असतात महाराज, आणि तुळशीच्या माळा असतात ना, तिथून चाललं ना काय सुगंध असतो महाराज, तो बुक्क्याचा सुगंध. ते कुठल्या सेंटला येणार नाही, कुठल्या परफ्यूमला येणार नाही महाराज. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, आंतरिक सौंदर्याने परिपूर्ण व्हा. लक्षात घ्या, सुगंध दरवळलेला आहे. सेना महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, अश्रू अनावर झालेले आहेत. एका सेकंदामध्ये उलगडा झाला की तो पांडुरंग परमात्मा जगाचा चालक मालक करता करविता, ज्याची मी निष्ठावंतपणे भक्ती केली, एखादा मासा पाण्यातून बाहेर काढावा, तो तळमळावा, त्याप्रमाणे माझ्या वडिलांची माझी देखील अवस्था झालेली आहे. पण त्या पांडुरंग परमात्म्याचं कधी दर्शन झालं नाही. त्या ठिकाणी रामसिंहाला म्हणतात, राजा तुम्ही खरी भाग्यवान आहात. भाग्यवंत कोणाला म्हणायचं? कधी भाग्य उजळलं म्हणायचं? किती गाड्या घेतल्या, किती बंगले बांधले, तर भाग्य उजळत नाही. फॉर्च्युनर घेतली म्हणजे भाग्य उजळत? बोला बोला नाही. एकावर एक बसले, मग त्या ठिकाणी मजले बांधले तर भाग्य उजळलं म्हणता येत. एखादी चांगली बायको भेटली तर भाग्य उजळलं म्हणता येत. कधी भाग्य उजळलं म्हणता येतं? ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचे दर्शन होईल, संतांची संगत आपल्याला मिळेल, त्यावेळेस खरं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया, त्याला खरं भाग्यवान म्हणायचं महाराज. लक्षात घ्या. अरे तुम्ही खरे भाग्यवान आहात राजे, आम्हाला कधी दर्शन झालं नाही, पण तुमची सेवा पांडुरंग परमात्म्याने केली या सेनाच्या रूपामध्ये. आजपासून या चाकरीला मी राजीनामा देतो. या चाकरीमुळे माझ्या त्या ठिकाणी पंढरींग परमात्म्याला ही सेवा इतकं खालच्या दर्जाचं काम करावं लागलं. या चाकरीचा मी राजीनामा देतो. मला अख्खं आयुष्य त्याच्या सेवेसाठी व्यतीत करायचं आहे. एवढं सांगावं, निरोप घ्यावा, आणि डबडबल्या आसवाने त्या ठिकाणी राजांचा निरोप घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे दर्शनाला जावं, महाराष्ट्रामध्ये जावं, आणि खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन देखील माझ्या सेना महाराजांचं समाधान न व्हावं. एखादं काय म्हणतं, पांडुरंगाचं दर्शन झालं, बाद झालं.
पण त्या ठिकाणी नामदेवरायास भेटावे. आणि नामदेवराय भेटले असताना सेना महाराजांना कळालं 1 महिनाच झालं ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. महाराज एक वेळेस भगवंताचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण संतांचं दर्शन झालं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने मला संतांचं दर्शन झालं म्हणून परत एकदा म्हणते, उजळले भाग्य आता आणि माझी चिंता आज निवारण झाली. कारण संत दर्शने हा लाभ